हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्यावरनं भाजपमध्येच मतमतांतर. गणेश नाईकांची जलील आणि सैर शेख यांच्या वक्तव्यावर नरमाईची भूमिका. तर 100 जन्म घेतले तरी जलील भगव्याला हात लावू शकत नाहीत, साटमानने ठणकावलं. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं वादाला तोंड. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर तिखट प्रहार. काहींच्या काळात कोणाला काय दिलं हे काढल्यास दिवस पुरणार नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. मंत्री गिरीश महाजनांनी भाषणात आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं नाराजी. गिरीश महाजनांविरोधात लेखी तक्रार दाखल. बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन. 2 पालकमंत्र्यांसह 2 मंत्र्यांची प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला दांडी. मंत्र्यांच्या उदासीनतेची सर्वत्र चर्चा. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वादाला पुन्हा एकदा धार. भाजपने परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवू. नाईकांच्या वक्तव्याने शिवसेनेत संताप. उरल्या इब्रतीचे धिंडवडे काढले जातील, शिवसेनेचा इशारा. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर सांस्कृतिक आणि सामरिक शक्तीचं दर्शन. दिल्लीमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन, तर पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती. कर्तव्यपथावरच्या पथसंचलनात देशसेवा बजावणाऱ्या प्राण्यांची खास परेड. कठीण भौगोलिक सेवा परिस्थितीतही देशसेवा बजावणाऱ्या प्राणी सैनिकांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या भोवया उंचावल्या. चांदीच्या वाढत्या दराचा आलेख थांबता थांबेना. रुपेरी ऐवज प्रति किलो 3,60,000च्या घरात. गुंतवणूकदारांची चांदी, ग्राहकांची मात्र कोंडी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.